मराठवाड्याची गोळी बाबरी मानस, गोळी बाबरी मानस, लई पुण्यवान माती, लय पुण्यवान माती, लय पुण्यवान माती, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची. स्वच्छतेच्या बाबतीतील जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पनेला पूर्ण करेन. मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्वप्रथम मी स्वतः, माझे कुटुंब, माझी गल्ली, माझे गाव असतील, स्वामी रामानंद तीर्थ असतील, व्यंकटराव नळदुर्कर असतील, अशा अनेक थोर, गोदावरी केके या स्त्रिया असतील, याने हिरिरीनं भाग घेतला. आपल्या गुंजोटी असेल, माडज असेल, होळी असेल, नंदगाव असेल, कासार असेल, उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली असेल, अशा अनेक गावामध्ये या निजामाच्या चळवळीविरुद्ध अनेक माणसं तयार झाली आणि त्या सर्वांनी सशस्त्र लढा दिला आणि त्याला यश आलं ते 17 सप्टेंबर 1948 ला. म्हणून आपण हा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेलं नाही. अनेक लोकांना शहीद व्हावं लागलं, या जमिनीमध्ये, या मातीमध्ये रक्त सांडावं लागलं. त्या रक्तामधून मिळालेलं हे स्वातंत्र्य आहे आणि म्हणून त्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. आज आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत म्हणून आपल्याला स्वातंत्र्य काय